आयकर रिटर्न भरणं, बँक खाती उघडणं, अधिक मूल्यांचे व्यवहार करणं यांसारख्या विविध आर्थिक आणि कायदेशीर कामासाठी आपल्याला एक डॉक्युमेंट हमखास लागतं, ते म्हणजे पॅन कार्ड. खरं तर पॅन कार्ड हे आयुष्यभरासाठी वैध आहे, पण त्यात काही बदल असल्यास आवश्यक त्या माहितीसह ते अपडेट करणं गरजेचं असतं. याच पॅन कार्ड बद्दल आता एक नवीन माहिती समोर आली, ती म्हणजे आता देशातील सर्व पॅन कार्ड अपग्रेड होणार आहेत. कारण केंद्रीय मंत्री अश्विनी यांनी पॅन 2.0 या प्रकल्पाची घोषणा केली आहे. पण काय आहे 2.0 पॅन कार्ड आणि नवीन पॅन कार्ड मिळाल्यावर जुन्या पॅन कार्डचं काय करायचं, असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. खरं तर हे पाऊल केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या प्रमुख कार्यक्रमाच्या अनुषंगाने उचलण्यात आलं आहे. पॅन 2.0 हे सध्याच्या पॅन 1.0चं अपडेटेड व्हर्जन असणार आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडू शकतो की हे नवीन कार्ड आलं तर जुनं कार्ड बंद पडेल का? तर नाही, तुमचं जुनं कार्ड बंद पडणार नाही, तर ते नवीन आणि अपडेट होऊन तुम्हाला मिळणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सध्याच्या पॅन नंबरमध्ये कोणताही बदल होणार नाही. तुमच्या पॅन कार्डचा नंबर तोच राहणार आहे. या कार्डवर एक QR कोड असेल, त्याला स्कॅन केल्यानंतर करदात्यांची सगळी माहिती समोर येईल. QR कोड असलेल्या या पॅन कार्डमधून कर भरणं, कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं, बँक खातं सुरू करण्याची कामं अगदी सहज सोप्या पद्धतीने होणार आहेत. खरं तर डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आर्थिक समस्येचा प्रश्न सुटण्यास देखील मदत होणार आहे. ज्यांच्याकडे आधीपासूनच पॅन कार्ड आहे त्यांना नव्या पॅन कार्डसाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. हे नवीन पॅन कार्ड ऑटो अपडेट होऊन तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. यामुळं आर्थिक व्यवहार जलद होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर बनावट किंवा खोटं पॅन कार्ड बनवता येणार नाही. यामुळे फसवणुकीला आळा बसणार आहे. शिवाय हे पॅन कार्ड भविष्यात युनिव्हर्सल ID म्हणून वापरता येणार आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया मोहिमेचा हा एक भाग आहे. या नवीन प्रणालीद्वारे कर संकलन अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे. तर सरकारच्या या 2.0 पॅन कार्डच्या नवीन प्रकल्पाविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.